जालना महानगरपालिकेने स्वच्छतेसाठी लावलेल्या घंटागाड्यांच्या डिझेलचे पैसे थकवले। पेट्रोल पंप चालक घंटागाड्यांना डिझेल देत नसल्याने स्वच्छता करण्याचे काम बंद। महापालिका डिझेलचे थकीत पैसे देत नसल्याचा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांचा आरोप। महानगरपालिकेने शहरामध्ये स्वच्छतेसाठी लावलेल्या घंटागाड्यांच्या डिझेलचे पैसे थकवले आहेत। त्यामुळे पेट्रोल पंप चालक घंटागाड्या चालकांना डिझेल देत नसल्याने शहरातल्या अनेक भागामध्ये स्वच्छता करण्याचे काम बंद झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केला आहे। या संदर्भात लहाने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार सुद्धा केली आहे। दररोज घंटागाड्यांना शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यात येते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे डिझेलचे पैसे पंप चालकांना अदा करण्यात आलेले नाही। त्यामुळे पंप चालक घाबरत असून त्यांना महानगरपालिकेकडून हे बिल बुडवण्याची भीती वाटत आहे। त्यामुळे तातडीने हे बिल पालिकेने अदा करावे आणि शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मिटवावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तक्रार केली आहे। पेट्रोल पंपवर आज सकाळी आम्हाला स्वच्छता कामगाराचा फोन आला होता घंटागाडीवाल्याचा, की त्यांनी सांगितलं की बाबा पेट्रोल पंपवर आम्ही गेलो तर पेट्रोल डिझेल ते वाहनाला देत नाही। नगरपालिकेच्या ज्या भोंगळा कारभार आहे, या आयुक्ताचा भोंगळा कारभारामुळे आम्हाला वाटतं महानगरपालिका घाट्यात आलेली आहे आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्याने स्वच्छतेच्या नावावर पहिलाच मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। आणि त्याच्यामुळेच या पेट्रोल पंपवाल्याला असं वाटतंय, भीती वाटवावी की डिझेल पेट्रोल द्यावा का नाही द्यावा, आमचं बिल येईल का नाही त्यांची सुद्धा गॅरंटी नाही। जनता तर घाबरेला जाय, पण ते पेट्रोल पंपाला पण घाबरवायला, कारण की स्वच्छता झाली नाही तर त्याच्यामुळे स्वच्छता नावाखाली आणि मोठ्या प्रमाणात बिल उचलून गडप केलेले आहे। या महानगरपालिकेच्या आयुक्ताला त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना हाताशी धरून आणि आता त्या स्वच्छतेची जी गाडी घंटागाडी आहे, या स्वच्छता करायच्या गाड्या आहेत, त्या कर्मचाऱ्याच्या गाड्या लाईन लागली सकाळी। तिथे 2-3 कर्मचाऱ्यांनी फोन केला आम्हाला की बाबा आम्हाला पेट्रोल डिझेल मिळत नाही तिथं। आम्ही तिथे जाऊन बघितलं, त्यांना विचारलं बाबा कशामुळे पेट्रोल देत नाही तुम्ही यांना। त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला आमचे बिल गेल्या 4 महिन्यापासून त्याला बिल थकीत आहे। ते महानगरपालिकेला आम्ही चक्रा मारोमार कटाळलो, आम्ही त्यांना विनंती केली की साहेब आम्हाला बिल द्या। आता सणासुदीच्या तोंडावर जर अशी घटना या महानगरपालिकेमध्ये घडत आहे ते लाज वाटासारखी, ते त्याला महानगरपालिकेच्या आयुक्ताला आम्ही महाआयुक्ताला जो आयुक्त आहे त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही ताबडतोब याच्यावर डिझेल चालू करण्याची हे करावा। आता उद्यापासून ते लोकांचं म्हणणं आहे की उद्यापासून सगळे कर्मचारी उपोषणाला बसत आहे। महानगरपालिकेपुढे जर उपोषणाला बसलं असते तर त्याला कलेक्टर मॅडमला सुद्धा लक्ष घालायला पाहिजे असं आम्ही मागणी केली। आता कलेक्टर मॅडमला आता भेटलो, आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आम्ही भेटून त्यांना आता निवेदन दिलेलं आहे। आमची विनंती आहे की बाबा हे आता सणासुदीच्या तोंडावर असं व्हायला नाही पाहिजे, डिझेल चालू व्हायला पाहिजे, घंटागाड्या गल्लोगल्ली जायला पाहिजे। घंटागाड्या सुद्धा आमदार खासदाराच्या घराकडे जाऊन त्या गल्ल्यात घुसतात, स्टँडर्ड गल्ल्यामध्ये घुसतात, गांधीनगर असन संजय नगर असन अशा एरियामध्ये घंटागाड्या फिरत नाहीत। त्याच्यावर सुद्धा इथल्या महानगर अध्यक्ष आयुक्तांना लक्ष घालायला पाहिजे असे आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला भेटून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। कर्मचारी उपोषणाला कशासाठी कर्मचाऱ्याचे सुद्धा त्या ठिकाणावर सणासुदीच्या तोंडावर त्यांना सुद्धा त्यांच्या पगारी झाल्या नाही, त्यांच्याही पगारी थकीत आहे। त्याच्यानंतर इथं ह्या जे पेट्रोल पंपवाला आहे त्याचं पेट्रोलचं बिल डिझेलचं बिल बी दिले नाही। 2-3 मुद्दे आहे का, कारण की ते कर्मचारी बिचारे आता सणसुदीच्या तोंडावर जर त्यांना जर पगार भेटत नसेल, वर्षाच्या 12 महिने काम करून जर पगार भेटत नसेल तर ती सुद्धा इथल्या आयुक्ताला आमची विनंती आहे की त्यांना ते लवकरात लवकर बिल द्यायला पाहिजे। काय ते तळ्यामध्ये फक्त तळ्यामधल्याच कामावर फोकस केलं, सगळं खायचंच काम चालू आहे महानगरपालिकेमध्ये। विजय लहाने, वंचित बहुजन आघाडी, युवा जिल्हाध्यक्ष, जालना।